बाबा बाबा टेस्टिंग झाली आहे. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉगमध्ये. आज मी आईकडे आली आहे आणि आजची सुरुवात इथून मी केली कारण की सकाळी जरा घाई झाली. अभिचा डबा होता, त्याचा नाश्ता करायचा होता. पण मी आज अर्जुन बरोबर इकडे आले आणि आल्या मला हे पियावं लागतंय बघा. तर हे काय आहे, हे आई सध्या डिटॉक्स वर आहे माझ्या आणि माझ्या भावाचा. सो तिने हे बनवलं. ह्याच्यात बीट आहे, आवळा आहे, काकडी आहे आणि मी नक्की तिला रेसिपी विचारते आणि आपण एक काम करू, तिच्याकडूनच जाणून घेऊया. आई, हे काय काय ह्याच्यात? आलं, आवळा, काळी मिरी, पालक, कोबी, गाजर, बीट, ओके, काळं मीठ आणि चाट मसाला थोडा टेस्टसाठी. बरं, मला माहित नव्हतं पालक आहे ह्याच्यात. मी पीत होते इतके दिवस, पण हां, टेस्टची पण काळजी घेतलेली आहे तिने आणि हेल्थची तर ऑब्व्हियसली तिने काळजी घेतलेली आहे. सिम्पल आहे. मला जर एखादी गोष्ट करायची असेल, फॉर एक्झाम्पल मला आता हेल्दी राहायचं, आता हे डिटॉक्सचं मला हे पियायचं असेल तर सिम्पल आहे. मी फक्त आईच्या कानावर टाकून ठेवते कारण की मला माहिती मी नाही केलं तरी ती आता हात धुवून माझ्या पाठी लागणार आणि माझी इच्छा नसेल तरी मला हे पियावं लागणार आहे. सो हां, तुम्हाला जे हवं असेल, ॲक्च्युली खूप हे हेल्दी आहे, इन्फ्लेमेशनवर खरं काम करेल. ओव्हरऑल तुमची स्किनची हेल्थ, इम्युनिटी, हेअर, जे काही आहे, जे काही इंटरनल प्रॉब्लेम्स असतील ते विमेनसाठी ॲक्च्युली सगळ्यांनी पियावं, पण विमेनसाठी स्पेशली हे खूप हेल्दी आहे. तुम्हाला जर याची पूर्ण रेसिपी हवी असेल कमेंट करा. मी ह्याचे सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते तुम्हाला पाठवून. सिम्पल मिक्सरला लावा, सगळं मिक्स करून थोडंसं पाणी टाका आणि मग गाळून पिया. चोथ्यासकट पियाला. उरलेला चोथा नाही वापरू शकत कशात, कारण की आवळा पण आहे त्याच्यात. बट ठीक आहे, गाळून चांगलं तुम्ही घेऊ शकता. बरं, जस्ट घरी आलो आहे आम्ही. आता थोडं जेवणाची तयारी करीन. अर्जुनची पण खिचडी वगैरे बनवू. अरे अंडी आहेत त्याच्यात. हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी आत्ताच ऑफिसवरनं आलो आहे. सो मी आज दुपारी असंच बोललो होतो की यार मला किमा पाव खायचा खूप मन होतं आहे. सो मी स्नेहाला असंच बोललो की मला किमा पाव खायचा आहे. तर माझ्या बायकोने खिमा पाव बनवण्यासाठी तयारी चालू केलेली आहे. तुम्ही बघू शकता, तयारी चालू आहे खिमा पावसाठी. तोपर्यंत मी काहीतरी कॉफी या ग्रीन टीसाठी पाणी गरम करतो. तोपर्यंत भेटूया आपण किमा पाववरून. माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखं आमच्या हातातही पहिल्यांदाच माईक मिळाल्यामुळे मला हे माहितीच नव्हतं की तो माईक ऑन पण करायचा असतो आणि त्याचं बटन ऑन करायचं असतं तो फोनला अटॅच केल्यानंतर. म्हणून ह्या पूर्ण व्हिडिओ हा फक्त परत व्हॉइस ओव्हर केला तर ॲक्टिंगसाठी अभिच्या हातात माईक तुम्हाला कंटिन्यू दिसेल, कारण की आम्ही या नादान बालकांना माहितीच नव्हतं की त्या माईकला एक बटन पण आहे जे ऑन करायचं होतं. सो हा जो इनोसन्स तुम्ही बघताय हा मूर्खपणा होता आमचा, बट स्टील ठीक आहे, व्हॉइस ओव्हर करून मी कवर करते. त्यानंतर आम्ही फिगर आउट केलं आहे. सो ह्या पुढच्याला व्हिडिओला तुम्हाला माईकमधून क्लिअर आवाज येईल. बाकी काही नाही, जस्ट माझा नवरा माझा भरभरून कौतुक करत होता कारण की खिमा खूप छान झालेला, ॲज युजल, जो दरवेळी होतोच. आणि मी थोडी ॲक्टिंग करत होती की कशाला, काही गरजच नाही आहे एवढा कौतुकाची. पण ॲक्च्युली गरज आहे कारण की मी ऑफिस करून झाल्यावर पूर्ण संध्याकाळी मेहनत करून, जेव्हा तो म्हणाला की आपण रेडीमेड बाहेरून आणू, मी घरी बनवलेला. सो येस, कौतुक हवं, खूप हवं, भरभरून हवं. सो ह्या सगळ्याच्या केओसमध्ये तुम्ही बघाल अर्जुन मध्ये मध्ये करत होता आणि नंतर जाऊन त्याने किती आम्हाला त्रास दिला आहे आम्ही जेवताना ते तुम्ही नक्की बघा. फर्स्ट बाईट अभिने घेतला, त्याने थोडा टाईम लावला कारण की त्याला मी सांगितलेली थोडी ॲक्टिंग कर, खिलाडी नाही आहे. बट आय एम टेलिंग यू, खरं खूप टेस्टी झालेला किमा आणि खूप इझी आणि क्विक होणार आणि घरातलेच मसाले यूज केले जाणार. बरं, आम्ही पाव नव्हता यूज केला, आम्ही मल्टीग्रेन ब्रेड यूज केलेला. आता तुम्ही म्हणाल किती ते फिटनेस, सकाळी ज्यूस, आता असं काही नाही आहे, स्वस्त मिळत होता म्हणून मी हा स्विगीवरून ऑर्डर केला कारण की सकाळी त्याच्यातून मी सँडविच बनवलेले. मी हेल्थ कॉन्शियस आहे हे किती आहे तुम्हाला माझ्या वाढत्या वजनाने कळतच असेल. सो आता बघा अर्जुन काय करतोय.
बाबा मिशन कम्प्लीट. फोडलेले अंड. ए बस 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 घाण झाली तुझी. बाबा बाबा टेस्टिंग झाली आहे. हे बघा काय करतोय तो. असं बघितलं तर तुम्हाला त्याचं हे दिसेल. बाबा मी प्रेग्नन्सीमध्ये सारखं मागितलं की जे कोणी मला बाळ होईल ना, मुलगा असो मुलगी असो, ते हवरं असलं पाहिजे खाण्यासाठी, कारण की मी खूप फूडी आहे. पण हे जरा अल्ट्रा प्रो मॅक्स निघालं.